या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत पारू रागातच मारुतीला विचारत असते की बा तुला नक्की हेच बोलायचं होतं ना की तुझ्या मनात वेगळं काही आहे, तुझा माझ्यावर संशय तर नाही आहे ना. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की हे बघ पारू, तू माझ्या बोलण्याचा ना चुकीचा अर्थ घेऊ नको. अगं पण आपल्यासारख्या लोकांचं जगणं अगदी किड्या मुंग्यांसारखं असतं, पण किर्लोस्करांचं तसं नाही आहे ना. ती खूप मोठी माणसं आहेत आणि सगळ्या जगाचं त्यांच्यावर लक्ष आहे. त्यामुळे मग आपणच नीट वागायचं, उगाच लोकांना बोलायला आपण संधी द्यायची नाही. आणि ते ऐकून पारू रागातच मारुतीकडे पाहू लागते. तर मारुती तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि मग तिला हे सुद्धा सांगतो की उद्या तू गावाला जाण्याच्या आधी ना आदित्य बाबांना भेटायचं नाही हे लक्षात ठेव. आणि त्यावर पारू रागातच म्हणते की ठीक आहे, जसं तुला हवं आहे ना तसंच सगळं होईल. आणि मग त्यानंतर ती झोपण्यासाठी जाते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी पारू सगळं काही आवरून गावी जाण्यासाठी निघते. तर गणी म्हणत असतो की बा मी सुद्धा तायडीसोबत गावी जाऊ का, मी सुद्धा तिला तिथे मदत करेल. पण मारुती म्हणतो की ती लगेच परत येणार आहे, त्यामुळे तू इथेच थांब. आणि मग तो पारूला विचारतो की मी तुला सोडायला बस स्टँडवर येऊ का, तू एकटी कशी जाणार. पण पारू म्हणत असते की अरे नाही बा, तू नको काळजी करू, मी जाईल. आणि तसंही तुला थोड्या वेळाने देवी आईंना मंदिरात घेऊन जावं लागेलच ना, उगाच माझ्यामुळे धावपळ नको. आणि त्यावर मारुती हो म्हणतो. मग पारू त्या दोघांचा निरोप घेते आणि घरातून बाहेर पडते. त्यानंतर ती तिच्या वैजूलाही सांगते की तू बाला त्रास देऊ नको, मी लवकरच परत येईल. आणि मग त्यानंतर ती जास्वंदीचं फूल तोडत म्हणते की मला माफ कर, आज मी तुला आदित्य सरांच्या खोलीत नाही ठेवू शकत, पण आजच्या माझ्या प्रवासामध्ये तू माझ्यासोबत असशील. आणि मग ती तेथून बाहेर पडते. तर बाहेर आदित्य तिचीच वाट बघत उभा असतो. पारूला पाहून आदित्यला खूपच आनंद होतो. तर पारू ही आनंदानेच आदित्यच्या जवळ जाते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू कुठे चालली आहेस तू, गावाला ना, आणि मला न भेटताच निघणार होतीस का गं. तर पारू लाजूनच म्हणते की नाही आदित्य सर, आणि तुमचं बोलणं ऐकून ना मला असं वाटते तुम्ही खरंच प्रेमात पडलाय. तर आदित्य हसतच म्हणतो म्हणजे तुला अजूनही शंका आहे का. आणि मग त्यानंतर तो मुद्दाम तिला विचारतो की मला सांग, काल तू झोपली नव्हती ना, मारुती मामा माझ्याशी खोटं बोलले ना. आणि त्यावर पारू हा देखील म्हणते. तर आदित्य म्हणतो की मारुती मामा असं का वागतायत काय माहिती. तर पारू म्हणत असते की आदित्य सर, प्रत्येक मुलीचा बाप असाच वागतो आणि त्यांना ना माझ्यापेक्षा जास्त तुमची किर्लोस्करांची काळजी आहे. आणि त्यावर आदित्य म्हणतो की ठीक आहे, पण आता मी तुला स्वतः बस स्टँडवर सोडणार. आणि ते ऐकून पारू म्हणते की याची खरंच काही गरज नाही आहे. पण आदित्य म्हणतो की हे बघ, मी काही तुझं ऐकणार नाही. आणि मग त्यानंतर तो पारूला गाडीत बसायला सांगतो आणि ते दोघेजण बस स्टँडच्या दिशेने निघतात. पण एक गाडी त्यांचा पाठलाग करत असते. त्यानंतर आदित्य पारू बस स्टँडच्या जवळ येतात. आदित्य पारूला म्हणत असतो की मला असं वाटते की हे बसने वगैरे जाण्यापेक्षा ना, चल मी तुला गावी नेऊन सोडतो. आणि त्यावर पारू म्हणते हो चालेल ना, आपण दोघेही गावी जाऊ, तिथे आपलं शेत आहे, घराचीही दुरुस्ती करून घेऊ आणि तिथेच राहू. तर आदित्य म्हणतो अगं पारू, हेच माझ्या मनात होतं आणि मला तर ना खरंच असं वाटतं की लग्नानंतर आपण दोघांनी गावाकडे जाऊन राहायला हवं, सिटी वगैरे तर अजिबातच नको, मला तुझ्यासोबत तिकडे छान वाटतं. आणि त्यावर पारू म्हणते हो ना, मग आता जा तुम्ही घरी. आणि ते ऐकून आदित्य विचारतो म्हणजे तू काय मस्करी करत होतीस का. पारू म्हणते हो आदित्य सर, आता मी गावी जाते, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही देवी आईंकडे जा, नाहीतर त्यांना काळजी वाटेल. आणि त्यावेळी मग आदित्य म्हणतो की ठीक आहे, पण तू गावावरून लवकर परत घरी ये, कारण परवा आईचा वाढदिवस आहे. आणि त्यावेळी पारू हो म्हणते आणि मग गाडीतून खाली उतरते. पण मग तिच्या लक्षात येतं की तिने आदित्यला ते जास्वंदाचं फूल दिलेलंच नाही आहे. त्यामुळे मग ती आदित्यकडे पाहू लागते. तर आदित्य तिला म्हणतो की थांब, मीच बाहेर येतो. आणि मग तो स्वतः पारूजवळ जातो. पारू आनंदाने त्याला ते फूल देते, त्यामुळे आदित्यही खुश होतो. तर हे सगळं काही तो अजय त्याच्या गाडीत बसून बघत असतो आणि त्याची माणसं देखील पारू आणि आदित्यवर लक्ष ठेवून असतातच. त्यानंतर मग त्याचाच एक माणूस मुद्दाम आदित्यला पत्ता विचारतो आणि त्याला बोलण्यामध्ये गुंतवून ठेवतो. आणि तोपर्यंत दुसरा माणूस पारूचं बारकाईने निरीक्षण करून ठेवतो. आणि मग त्यानंतर जेव्हा आदित्य तेथून निघून जातो तेव्हा तो दुसरा माणूस पारूच्या हातामध्ये तिची जी पिशवी असते ती पिशवी घेऊन पळतो. त्यामुळे पारू घाबरते आणि तीसुद्धा त्या माणसाच्या पाठीमागे पळू लागते. तर तो माणूस ती पिशवी एका गाडीमध्ये टाकतो.
आणि पुढे निघून जातो. तर पारू लगेच त्या गाडीजवळ येते आणि त्या गाडीतून तिची पिशवी बाहेर काढायचा प्रयत्न करू लागते. तिला खिडकीतून तर काही पिशवी बाहेर काढता येत नाही, त्यामुळे मग ती दरवाजा उघडते आणि त्याच वेळी तो माणूस पुन्हा त्या ठिकाणी येतो. पारूच्या तोंडावर रुमाल ठेवून तिला बेशुद्ध करतो आणि तिला गाडीत ढकलून देतो आणि मग त्यानंतर ते पारूला किडनॅप करून तेथून घेऊन जातात. दुसरीकडे अहिल्याच्या वाढदिवसानिमित्त घरात काय डेकोरेशन करायचं याची चर्चा सुरू असते. दामिनी प्रियाला सगळं काही समजावत असते. तर प्रिया म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही सगळं काही ठरवलं आहे. त्यामुळे दामिनी म्हणते की ठीक आहे, मग तयारीला सुरुवात करा. त्याचवेळी आदित्य त्या ठिकाणी येतो. तर प्रिया त्याला विचारत असते की आदित्य दादा, तुमचं ते महत्त्वाचं काम झालं का, ज्यासाठी काल तुम्ही प्रीतमला अर्जंट बोलावून घेतलं होतं? आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की काय बोलतेस प्रिया तू, माझं काल कोणतंही महत्त्वाचं काम नव्हतं आणि मी प्रीतमला बोलावलं देखील नव्हतं. तो तुझी काहीतरी मस्करी करत असेल. आणि हे ऐकून प्रिया तर काळजीत पडते. तिला समजत नाही की काल प्रीतम तिच्यासोबत नेमकं खोटं का बोलला. दुसरीकडे पारूला एके ठिकाणी बांधून ठेवलेलं असतं आणि मग काही वेळाने तिला जाग येते. ती डोळे उघडते आणि आपल्याला कोणीतरी किडनॅप केले हे लक्षात आल्यावर ती खूप घाबरते आणि मग तो अजय तिच्या समोर येतो. पारू रागातच त्याच्याकडे पाहत असते. तर तो तिचे केस ओढत म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना, मी खूप डेंजर माणूस आहे, माझ्या नादी लागू नको, पण तरीही तू माझं ऐकलं नाही. त्या किर्लोस्करांच्या नादी लागून तू मला जेलमध्ये पाठवलं आणि तरीही मी तुझा नाद सोडून दिला होता, पण तरीही तू पुन्हा माझ्या वाटेत आडवी आली. तुला काय गरज होती चार चौघांमध्ये माझ्यावर हात उचलायची ग? आता काही झालं ना तरी मी तुला सोडणार नाही, हे लक्षात ठेव. आणि ते ऐकून पारू खूप घाबरते. तर तो अजय तिला म्हणत असतो की त्यावेळी जर तू माझ्यासोबत दुबईला आली असती ना, तर आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती. अगं तुला माहीत नाही तिकडे तुला किती मोठी किंमत आहे, ते सगळ्यात महत्त्वाचा मासा आहेस तू. आणि ते ऐकून पारू खूप चिडते, पण ती काहीच करू शकत नाही. तर अजय मुद्दाम तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे पारू अजूनच घाबरते. त्यानंतर मग तो अजय त्याच्या माणसांना तिथे बोलावून घेतो आणि त्यांना सांगतो की आत्ता आपल्याला आजच्या आज हिला इथून हलवायचं आहे. ती कुठे जाते हे कोणालाही कळता कामा नये. आणि त्यावर ते लोकही हो म्हणतात. पण ते अजयला सांगतात की ही खूप त्रास देते आणि त्यामुळे अजय म्हणतो की ठीक आहे, काही काळजी करू नका. आणि मग तो पारूला पुन्हा बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन देतो आणि मग थोड्याच वेळामध्ये पारू बेशुद्ध होते. तर अजय एका व्यक्तीला फोन करून सांगतो की आपलं काम झालं आहे, शिकार जाळ्यात अडकली आहे, आता मी तिला मुंबईमधून बाहेर काढतो आणि उद्या तिला देशातून बाहेर काढायचं काम तुम्ही करा. आणि मग तो हसतच फोन ठेवून देतो आणि त्याच्या माणसांना सांगतो की आत्ता हिला आपण गुजरातला घेऊन जायचं आणि मग त्यानंतर तेथून शिपने दुबईला पाठवायचं. दुसरीकडे प्रीतम त्याच्या खोलीत झोपलेला असतो. तर प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणत असते की प्रीतम किती निरागस आहेत, झोपल्यावर तर अगदी लहान बाळासारखे दिसत आहेत आणि ते कधीच माझ्याशी खोटं बोलत नाही. पण मग काल असं नेमकं काय घडलं ज्यामुळे त्यांना माझ्याशी खोटं बोलावं लागलं? आणि मग ती प्रीतमला झोपेतून उठवते आणि त्याची विचारपूस करू लागते. पण तितक्यात त्याला मोनिकाचा कॉल येतो. त्यामुळे प्रीतम पटकन कॉल रिसीव करतो. तर ती मोनिका नाटकं करत त्याला सांगत असते की अरे प्रीतम, मला खूप त्रास होतोय रे, माझ्या तोंडाची चवच गेले, काही खावंसं प्यावंसं वाटत नाहीये, मात्र काहीतरी आंबट खावंसं वाटतंय. आणि हे ऐकून प्रीतम म्हणतो की अगं मग मी काय करू? तर ती मोनिका त्याला सांगते की तू प्लीज काहीतरी आंबट घेऊन माझ्या घरी ये, मला तुझी खूप गरज आहे. आणि ते ऐकून प्रीतमही म्हणतो की ठीक आहे, मी ट्राय करतो. तर प्रिया त्याला विचारत असते की प्रीतम काय झालं? पण तो तिला खोटं सांगतो की काही नाही, एका क्लायंटचा फोन होता. तर प्रिया मुद्दाम विचारते की काल तुम्ही ज्या अर्जंट कामासाठी गेला होता ते काम झालं ना? आणि त्यावर प्रीतमही हो म्हणतो आणि मग तो घरातून बाहेर पडतो. प्रियाला मात्र प्रश्न पडलेला असतो की प्रीतम माझ्याशी असं खोटं का बोलतोय? दुसरीकडे आदित्य सावित्रीला सांगत असतो की आईच्या वाढदिवसाच्या दिवशी सगळं काही तिच्या आवडीचं करा. आणि त्यावर सावित्रीही हो म्हणते आणि कामाला सुरुवात करते. तर अहिल्या हसतच आदित्यला विचारत असते की मला खरंच कळत नाही आहे, तुम्हा मुलांना माझ्या वाढदिवसाचं एवढं अप्रूप का? तर आदित्य म्हणतो की का नाही आई, कारण तू जगातली ना बेस्ट आई आहे, त्यामुळे तुझा वाढदिवसही अगदी तसाच सेलिब्रेट व्हायला हवा. आणि ते ऐकून अहिल्याही खुश होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.